चिंता करून आणि दाढीला हात लावून मारण्यापेक्षा चिंतन करून मारा. आणि चिंतन म्हणजे काय माहिती का, त्याच्यात थोडासा घोटाळा आहे. परमार्थ म्हणजे चिंतन. परमार्थ म्हणजे असं नाही गण लावणे, एकटांगी घालणे, हात जाईन तिकडच गण लावणे, हात तिकडे जाईन तिकडे गण लावणे. आणि नाही नाही नाही, अखंड चित्त भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन राहणे म्हणजे परमार्थ. मग भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहाच पित नाही, दूधच हाणतो, बायको करीत नाही, व्हॉट्सअप वापरितो. मग बायको, आणि तुम्हाला कोणी सांगितलं ना बायको नसलेली माणसं संन्यासी असतात? शुद्ध बावळटपणा आहे महाराज. बायको ज्याला आहे तो खरा संन्यासी. वाक्य नीट आहे का जरा, तुमच्या डोक्यात घुसत आहे का? पहा, 5व्या अध्यायातली ओवी, आपल्याकडे ओव्यांप्रमाण 5 पर्यंत घ्यायचं. मी आणि माझे विसरले जयाचे अंतकरण तो संन्यासी जाण पार्था निरंतर. ज्याचं मी आणि माझं केलं तो संन्यासी. आता संसारी माणसाची काम तृप्ती असते का बळकट असतो? संसारी माणसाच्या शरीरातल्या कामाची तृप्ती झालेली असते का तो काम बलवान असतो? काम तृप्ती झालेली असते. आणि काम तृप्ती झाल्यामुळं भजन जमत. ज्याच्या डोक्यात वेगळ्या खटके आहे भजन नाही जमत. कलियुगात हे संन्यासी बिन्यासी राहायचं, डोकं लावायचं नाही कोणी. बावळटपणा आहे तो. कलियुग येते, स्त्री येते, सुपी नाही. गालात हसली तर माणूस जमिनी किती. जो नादी लागला त्याला वड आहे बिडी नाही राहिली भाऊ. वा वा, इथं कापड दुकान प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. प्लॅस्टिकचे काय असं बावळटपणा आहे का काय? हो, इथं दाढी जमिनीला टिकली होती विश्वामित्राची दाढी. आणि 60,000 वर्ष तपश्चर्या केली ती गाड्यानं, दुपार नाही 60,000. आणि दाढी जमिनीला टिकली. त्याला वाटलं हे दाढी जमिनीला टिकली, स्त्री किती वाईट असते आहे का? दाढी जमिनीला टिकली, त्याला वाटलं दाढी जमिनीला टिकली, त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार. इंद्राला सुद्धा भीती वाटली. इंद्र दाढीला हात लावून बसला, जर याचा कार्यक्रम झाला तर उलटा होईल. एक नाचणारी बाई आली, नर्तकी. तिनं आली इंद्र महाराजांना म्हणली, इंद्र महाराज, व्हाय यू बिकम नर्वस? याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम? याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला. तिने सांगितलं डोंट टेरी अबाउट इट, डू नॉट टेक टेन्शन, वर्क इट डिपेंड्स अपॉन तुम्ही. तिने सांगितलं चिंता करू नका, माझ्यावर जबाबदारी सोडा. ती ब्युटी पार्लर मध्ये गेली, पुळ्या बिळ्या काढल्या, मशीन मध्ये तोंड घातलं, मिक्सिंग केलं, सगळे मिक्स केलं, इथल्या फट्टीत चमकी भरली. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, सगळे मिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. सगळे मिक्स म्हणजे सॉफ्टिंग करणे, आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. ती आलीन, तिने एका पायात चाळ बांधला आणि याच्या पुढे आपटला. याची दाढी जमिनीला टेकेल होती, डोळेच उघडले त्यानं. तिला म्हणला बस, इश्क ही मेरी जिंदगी आहे. तिने सांगितलं पागलपणा करू नका, साधू आहे तुम्ही, तुम कुछ भी कहो, तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. फूल है गुलाब का, लड़का है गरीब का, तुम मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती. तिने सांगितलं पागलपणा सोडा आणि दाढी काढून टाका. काढली ना दाढी, दाढी काढली, जीन पॅन्ट घातली विश्वामित्राने, आणि पुण्याचा क्षय झाला. पापात्मक पापा नरका जायचे, परिपावीचे शुद्ध पुण्य 9व्या अध्यायात ओवी आहे. महाराज कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघला. तिने इंद्र महाराज सांगितलं, इंद्र महाराज दाढीचा हात काढा, वर्क इज कम्प्लिटेड. म्हणले का? ज्याची भीती वाटत होती तो कुत्राच झाला. येणं तिथं पुरावा.
विश्वामित्र टपिया खानी कुत्रा होऊन हिंडे वनी ऐसे फुलले थोर थोर तिथे जीव किती पामर. पुढे सांगतो तुम्हाला, स्त्रियांचे संगती नोवे परमार्थ निश्चिती, स्वप्नी होता दर्शन तेथेच गुंत तसे मन. स्वप्नात जरी स्त्रीचं दर्शन झालं तरी परमार्थाचा बट्ट्याबोळ झाला. बायको करून परमार्थ करावा. 18वा अध्याय असं सांगतोय, ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण. पण 18व्या अध्यायामध्ये अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880, किंबहुना जिने कृषी वर्तोनी जियावे. आपण गाय पाळावी, बैल पाळावा, काळ्या आईची सेवा करावी, गोठ्यातल्या गायीची सेवा करावी आणि दूध पाजणाऱ्या आईची सेवा करावी आणि आपला धर्म पाळा. अशी बोगसगिरी नाही ती. हे नाही. काही माणसं सुरुवातीला म्हणते संन्यासी राहायचं, मागून कुटाने करत्या. कुटानेपेक्षा नको लपड. काळ वाईट आहे. कुठं राहतो आपण ध्यानात ठेवा. चिंता बिंता काय करायचं नाही. आयुष्य फार थोडं आहे. तरुण मंडळी नीट ऐका. निम्म आयुष्य तुम्ही शिक्षणात जर घालवलं तर सुखी जगणार कवा. 42 पर्यंत तुम्ही शिकतच राहिले, 50ला मेले तुम्ही. मग तुम्हाला काही जीवन आहे का नाही? काय रात्रंदिवस जर शिकतच राहायचे तर तुम्ही आयुष्यातला आनंद लुटणार कधी? नोकरीवाल्यानं 58 वर्ष नोकरी केली आणि रिटायर झाल्यावर बंगल्याला कुदळी हल्ली 58ला. येडी आवला. 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली, 63ला तो वर्ष श्रद्धा आलं. तू बंगल्यात झोपलाच नाही, तुला बांधाय सांगितलं कोणी होतं? हलकट. आणि तू मेल्यावर त्याच्या पोरांनी घराला नाव दिलं दादांची कृपा. अहो दादा जिन्यातच मेले तर कृपा कशी काय होती? बावळ्याचा बाजार. कोणत्याही माणसाने 55 वर्षाच्या पुढे कोणत्या क्षेत्रात काम करू नये. कीर्तनकाराचं वय 55 झालं, फेटा ठेवून द्यावा. हे कुठाने करायचे नाही. 55 नाही 75चं ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघलं. 6 अर्ज फाटले तरी पीएन टाकानं येड नाही. ते ग्रामसेवक बोलले फॉर्म नका भरू तुम्ही. का? अर्जच संपले. काय आला मरायचं तर फाडायला. आणि एक ध्यानात ठेवा महाराज, म्हातारपणामध्ये जर एखादी गोष्ट अपमानित झाली तर ती जीवनाला कायमचा कलंक ठरते. एखादा माणूस 2-3 वेळा ग्रामपंचायतीला पडला काय एवढं विशेष नाही, पण 2 वेळा सरपंच होऊन जर म्हातारपणाला जर ते पडलं तर मागचा अख्खं फेल गेलं. बदनामीचा कलंक कावळा शिवेपर्यंत राहतो. वय झाल्यावर त्याच्यात उतरू नये. हे सर्व्हिसवाल्यांचे वय सुद्धा 58 नकोय ना. 58-58 नकोय. 48 स्टॉप. घरी 62 आणि 65 काय करायचं ठेवून? उरफाटे बावलीचे कवरही सांभाळायचे. 5 मिनिटं भीत पुशीत होतो. मग पोर म्हणले फळा इकडे. काय जगामध्ये एकच खातंय महाराज, अख्ख्या सज्जन खातं सध्या. वय पाहून कामाला ठेवतं, बुद्धी पाहून पगार देतं. मिलिटरी नंबर 1 तर सज्जन खातं. भाऊ 15 वर्ष झाले, बस ही पीटी घे. तुझा आता कुठं करू नको. पिस्तोल जमा कर इकडं. तूर फट्या गोळ्या झाडशील आता आणि तुझा आता तुझी बुद्धी झाली कमी, तू करशील येड्यावानी. आणि इकडं बुद्धी वाढली का पेमेंट वाढायचं. बुद्धी कमी, पेमेंट मोकाम आणि बेजा कमी. पैशाचं करायचं काय? 7वा आयोग. मग त्यानं मी उन्हीला बंगला बांधून दिला. मग मी उन्हीला बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. मग त्याच्या पोरानं गाडी घेतली आणि तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. महाराज आरशासमोर उभ्या राहिलेला राजा दशरथ फक्त एक केस पिकला डोक्याचा. राजा दशरथाने वशिष्ठाला बोलून घेतलं आणि वशिष्ठाला सांगितलं, बस रामाला गादीवर बसवा. आता मी राज्य सांभाळण्याच्या नाही. हे काळे केस करू करू जागा त्यात. बरं हे तुम्ही काशी केस काळी का करता? बरं तुम्हाला
असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता का? असं कधी झालंय का बसणाऱ्यापैकी एखाद्याला आला का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू? नाही मग हे हाताने झटे करता कशाल तुम्ही? अरे बाबा ओरिजिनल ते ओरिजिनल नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. सावळ्या माणसाने पावडर लावू नये. मी सावळा आहे, अजिबात पावडर लावायचं नाही. बरं मी किती पावडर लावली तर गोरा होणारच नाही ना, मग पावडरला पैसे घालून करायचं काय? तुम्ही हे शरीर आहे, याला पोषक असेल तर साबण लावला पाहिजे. हे 1.5 किलो मोरीतून फेस बाहेर पडणारे साबण लावून काय करायचं? याला सजून काय करतात? हे जाळायचं आहे आणि यालाच लोक म्हणतात बस काय बस मरशील तू. ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज बिरेज केलेत ना लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घाशी रे, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करत्या. महाराज 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात. इतकी गाड्यांची किंमत कमी झाली. ए शाम तुझ्या खिशात नाही दाम, काय उपयोग आहे त्याला? आता हे मी तुमच्या पुढे एवढा पोपटावानी बोलतोय आणि मी घरी गेल्यावर माझी बायको मला जर म्हणली काय नाही वरती बुवा काय चाललंय, खबर नाही फरक. चप्पल किती भारी असावा पण ती पायातच शोभते. हा म्हणून गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट जरी मिळाली करू नये. करून करायचं काय? उन्हात न्यावं तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. का बायको सावळी पाहिजे. कापूस येताय चालतीन, तुरीच्या शेंगा तोडाया चालत. ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या महाराज. आणि मग ते काकड्याला आमच्या बोकंडी आले, राई रुखमाबाई तुम्हा येऊ द्या दया. शेजे हलवणी जागे करा देवरा. चला चला पुढं. तुम्ही म्हणाल पुढं जायचंच कवा? चिंता बिंता काही करायची नाही. अभंगातला नीट बस. अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. फार आयुष्य थोडे क्षणभंगुर नाही अभंग तुकारामांच्या गाथेतील चलनाचा आहे. बुद्धिमान मानव ज्ञान प्रधान पशु भोग प्रधान. पहिलं वाक्य दुसरं वाक्य चिंता बिंता करायची नाही. आणि तिसरं वाक्य आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कॉमनवेल्थ जुडो 2018 स्पर्धेत भारताचं पद्धतीने रौप्य पदक विजेती सौ श्रद्धा चोपडे आणि श्री विकास पाटील यांचं अभिष्टचिंतन आणि श्रद्धा चोपडे यांचा यशाबद्दल कीर्तनाचं आयोजन. गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे. या मुलीचं कौतुक का करायचं? 2-4 वाक्य नीट ऐका. मुलगा आणि मुलगी भेट कधी करू नये. एक आता त्याच्या पुढे जाऊन सांगा मला, ज्या माणसाला मुलगी नाही तो माणूस दरिद्री. मुलगी पाहिजे मला. यदा कदाचित मुलगा नसला तरी चालेल, मुलगी पाहिजे. आणि एक का पाहिजे माहिती का? महिला मंडळ मुलगी. जो कधीच रडला नाही त्याला रडवण्याची ताकद फक्त मुलीत आहे. आणि कीर्ती वाढवण्याची ताकद सुद्धा. आणि सध्याच्या काळात हे रौप्य महोत्सव पद सुद्धा आहे मुलीकडे काय गेलं आहे का? महिला मंडळ मुलीमध्ये सध्या 3 गोष्टींचा विकास झालाय. 1 मुलीची कष्ट करण्याची तयारी आहे. 2 प्रयत्नामध्ये सातत्य आहे. आणि 3 तिची जिद्द आहे काहीतरी करून दाखवायची. यांच्या सगळ्या जिद्द बिद्द ह्या सगळ्या
90 पिऊन यांचे मेंदू सडून गेले. ही मंडळी फक्त आपली आहे म्हणून नाही तर भंगार माल फायदा झाला महाराज. काही 100 पोरांमध्ये एखादा पोरगा मिलिटरीत आहे, 1000 पोरांमध्ये एखादा पोरगा डॉक्टर आहे, 10,000 पोरांमध्ये 2 पोरं एमडी आहेत आणि लाखा पोरांमध्ये 5-6 पोरं सी आहेत. पण इकडं 10 मुलींमध्ये एक मुलगी BA BEd आहे, दुसरी मुलगी DEd आहे, तिसरी मुलगी CA आहे, चौथी मुलगी तहसीलदार आहे, 5वी मुलगी प्रांत आहे, 6वी मुलगी कलेक्टर आहे. मुलीच्या अभ्यासात एकाग्रता आहे आणि यांनी अभ्यास सोडून दिला. यांनी फक्त क्वाटरी प्यायच्या, मिशा काढायच्या आणि शिक्षकाला दम द्यायचा. कॉपी करून नाही दिली ना बेड बाहेर. यांनी फक्त घमेंड माजवायची, पण पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. तुम्हाला उदाहरण सांगतो. मुलगा मुलगी आज इथून पुढे कधी ध्यानात ठेवायचं महाराज. या मुलीच्या आणि विकास पाटलाच्या अभिष्टचिंतनाला पोरांना 2-3 वाक्य सांगतो आणि हे कीर्तन इंदुरीकरचं आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. आपण कधी खोटं बोलणार. जे आपल्या होटावर बाहेर येईल ते खरंच. एक वाक्य सांगू. मुलगा यदा कदाचित बापाला बर्बाद करू शकतो. म्हणून आजच्या ह्या मुलीच्या यशाबद्दल मुलींना, राहिलेल्या मुलींना मी 3 वाक्य सांगतो. ऐकाल मुलीनं, ऐकाल. मुलगी मला आहे, पुरीनं पाया पडतं तुमच्या. माझं वाक्य ऐका पहिलं. 1, सर्व्हिसला लागेपर्यंत तुम्ही लग्नाचा विचार करू नका. लग्न कितीही लेट होऊ द्या, पण सर्व्हिसला लागेपर्यंत लग्न करू नका. का? मुलीनो लय बारीक आहे का? मुलगी मला आहे, महिला मुलीनं तुमच्या पाया पडतो. तुमचा बाप जिवंत आहे आणि आई जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या जगण्यात मजा आहे. खरं सांगू पोरीनो, कंपनीमध्ये कामाला आहे तुमचा बाप, पगार त्याला पुरत नाही, पण त्यानं पगाराच्या सोसायटीवर तुमचं लग्न केलं तर तुमच्या लग्नाला आलेली सगळी माणसं जेवली पोरीनो. पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना, तर पिठला भाकर खाऊन झोपायला गेला तर उशीमध्ये मुंडकं गुतवलं आणि मनोसक्त रडला. तो कर्ज झालं म्हणून रडला नाही, तो पैसे गेले म्हणून रडला नाही. मी 20 वर्ष सांभाळलेली मुलगी माझी एका तासात गेली म्हणून डसडसा रडला पोरीनो, डसडसा रडला. पण खरं सांगू पोरीनो, तुमचा रडलेला बाप कोणी पाहिलाच नाही हे त्याचं दुर्दैव आहे. त्याला सकाळी लोकांनी विचारलं लग्नाला फार खर्च केला, तो काय म्हणलं माहितीये का? पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. त्याला घड्याळ नाही घेतलं त्याने. पोरीनो 12वीची तुमची फी भरायची ना, तर त्यानं दिवाळीचा बाजार कमी केला, पण तुमची फी भरली. फ्लॅटची स्कीम आली, त्यानं फ्लॅट नाही घेतला. बायकोच्या गळ्यातले त्यानं दागिने मोडले, पण तुमच्या सुखासाठी ज्या दिवशी तुमचा बाप थकेल त्या दिवशी तुम्हाला ह्या जगात कोणी नसेल. आणि दुसरं वाक्य आहे का पोरीनो, एका विषयात मार्क कमी पडले तरी चालतील, पण मुलीनं तब्येत कमवली पाहिजे. मुलीला तब्येत पाहिजे. या मुलीला तब्येत कमी आहे, तब्येत कमवली पाहिजे. तब्येत कमवली पाहिजे. तब्येत मुलीला कराटे आले पाहिजे, मुलीला फायटिंग आलं पाहिजे, मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. 8:30 वाजता जरी स्टँडवर उतरली तर डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे. कुणाला आईला आणि बापाला न्यायची गरज नाही. पोरीनं एक वाक्य सांगा. 2-3 पोरांनी छेड काढली ना, तुम्ही एकाच्या जर कानपाठी ठेवून दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही. फक्त एकाच्या निभार ठेवून द्यायची, बस 2 गायब. पण तुम्ही बावळात. आणि तिसरं वाक्य सांगतो पोरीनो, तिसरं वाक्य सांगतो पोरीनो. आपला बाप गरीब आहे असू द्या, शर्ट फाटलाय फाटू द्या, बनेन मरालाय म्हणू द्या. आपला बाप गल्लीने ना आयुष्यभर वर मान काढून चालला पाहिजे. त्याची मान आपल्या वागण्यामुळे खाली नाही झाली पाहिजे. बस एवढे 3 पथ्य जर पोळीने तुम्ही पाळले, आयुष्यात तुम्हाला कधीच धोका नाही. मान्य? आणि ह्या 3 वाक्यावरच तुमचा बापच देव आहे. उगाच देव चुळीत बसणं तर काही मजा नाही, आणि देवाच्या नादी लागणं तरी मजा नाही. आपण माणसं टिकवा. तरुण मंडळी ध्यानात ठेवा, काळ फार वाईट आलाय. आता तुम्हाला सांगतो, ह्या नोकऱ्या तुम्हाला वाटतं आम्हाला परमनंट आहे,
हा तुमच्या डोक्यात झालेला भ्रम आहे. अजून 1 महिन्यानं टाकून प्यायला पाणी नाही, पण पिणाऱ्यांना ती अडचण नाही बा, ते खिशात कलाश ठेवू शकतात. त्यांच्याच खिशात गलास ठेवायचा, येईन तेव्हा धरणार. आणि प्रमाण पाठ करणार, आपुली आपण करा. गोरी गोमची बायको देवाने दिली, तिच्या अंगाला सुईचे कपडे नाही. गुजीरवाणी पोरं देवाने दिले, त्यांना नसायचं काही नाही. क्वाटरी प्यायच्या बोंबलं देण्याचं, क्वाटरी प्यायच्या बोंबलं देण्याचं. ज्या माणसाला दारू प्यायची त्यानं बायको करू नये. काय मत आहे तुमचं? कशाला दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करता रे नालायक हो. आणि एखाद्याला जर वाटलं बा महाराज कीर्तनात दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळलं तुला काय भानगड आहे. बोलण्याच्या गोष्टी ना अनुभवाच्या गोष्टी वेगळ्या आहेत. काय मत आहे तुमचं? आपल्या तोंडातलं पक्के वाक्य अनुभवाचं आहे. कोणत्या बापाला वाटलं होतं माझी मुलगी तरुणपणात विधवा व्हावा? कोणत्या बापाला वाटलं नाही? अरे आज 80% बापांनी सर्व्हिसवाल्याला पाहून पुरी दिला. सर्व्हिसवाले सुद्धा बायका देण्याच्या लायकीचे नाहीत. काय मत आहे तुमचं? ही सर्व्हिसवाली तर इतकी नालायक आवडत आहे लग्न जमायच्या बाबतीत. हे लग्नाच्या बैठकीत बसले ना दरोडेखोर हरामी, त्यांना जर विचारलं ना देणं घेणं तुमच्याशी संबंध काय गरज आहे कर्णाची अवलाद नालायक. मग त्या पुरीच्या बापाच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतो. कशामुळे माहिती का? अरे एवढी मोठी पार्टी आहे पण माझ्या पोरीकडून हुंडा सुद्धा रुपया मागितला नाही. त्या पोरीच्या बापाला दुःखाची अश्रू नाही, ती आनंदाची. काय माझी मुलगी भाग्यवानी, काय माझी मुलगी भाग्यवानी. तो पोरीचा बाप 13% पतसंस्था काढी, तो मोकार मोठं कार्यालय, लग्न विग्न, मोकार फेटे, नालायकांना हलकटांना आशीर्वाद. ज्याची पोरगी पळून गेले त्याचे आशीर्वाद. भंगार भुंगारांना फेटे बांधायचे, बंगरी बुंगरी मूत पिऊन नाचवायचे. मी लग्नात नाचत येत ही माणसांना दारूच लागते असं काय नसतं. तुम्ही वऱ्हाड मुतवा बाटल्यांमध्ये एक खपाखप आणणार, ते उलटे म्हणणार काय ब्रँड आला नाही. 3 गाणे झाले तरी मुंग्या येई ना. मग दुसरं म्हणलं तो म्हाताऱ्याचा होता, तो मुरेल होता, आता पोराचा घे. आणि 2-3 महिने झाले लग्नाला का गावातली लोक चर्चा काय बरे गावातली लोक काय चर्चा करते माहिती का? काय भाग्यवान मुलगी हो, एकदम मोठ्या घरात गेली. हा बाह्य रंग पाहिला का? अंतरंग बाह्य रंग. आणि 2-3 महिने झाले का ह्या नोकरीवाल्या अवलादीने बायकांना त्रास द्यायचा. फ्लॅट घ्यायचा, कपाट घ्यायचा, JCB घ्यायचा, ट्रॅक्टर घ्यायचा, हलकट क्वालिटी. आणि तो त्रास कोणाला द्यायचा? त्या पुरीला. त्या पुरी पुढे 2 प्रश्न पडतात. ही गोष्ट जर माझ्या बापाला कळली तर माझा बाप जगणार नाही का? बिचाऱ्यानं अगोदरच 20 गुंठे जमीन विकली. या नालायकांना काय देऊ शकतो? अशा 50% पुरी आयुष्यात वाळून गेल्या महाराज, मेल्या पुरी. पण यांनी यांच्या कडक कपड्याच्या इस्त्री खाली सगळं झाकून दिलं. पोरगी गरीबाला द्या, भाजीला तेल नसू द्या, पण तिला झोप समाधानाची आहे. हे हलकटांच्या घरात काय आहे? भंगारांच्या. 5 वाजले का हातात काळी पिशी, 2-4 कुत्री त्याच्या मागे. पिशी नेली कुत्र्यानं, लिंबूच घेऊन आलं भाला. मागून चेड्डी फाटेल, मुतलं चेड्डीची. बरं, दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य राहतं, मार खाला निभारले हो. किती हाना तिला घम नाही पस्ताव नाही. ती उलटी म्हणती माझ्या पाप्याच्या बापाला तोड नाही. आता काय एवढा भंगार नवरा ओकतो किती, भरतो किती, मुततो किती, तरी ती म्हणती प्रेम करावं माझ्या पप्प्याच्या बापानच. पप्प्याच्या बापाला बायका फक्त जगात 2 चांगल्या मिळतात महाराज, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य आहे महाराज, तिचा नवरा इतका नालायक आहे पण नवऱ्याबद्दल वाईट बोललेलं तिला सहन होत नाही.
हा शेजारच्या बाया जर म्हणे ना काय तो नवरा बेवडा दे ती म्हणते असू दे पण दिलदार आहे. हो बायका दोघांनाच भारी मिळत्या. बरं मार खाल पुढारीची बायको एक सेवा करायला नंबर 1. बायका फक्त यांच्या मार खाती नाही कधी. या भजन्यांच्या पखवाद्यांच्या पीटी मास्तरांच्या टाळकऱ्यांच्या बायका फटका नाही खाती कधी. आमच्या बायकांना फटका माहीत सुद्धा नाही, अजून हात सुद्धा वर नाही. आमच्या बायका आमच्या पुढच्या. आमच्या फॅक्टरीत काय कच्चा माल येणार आहे का? आमच्या बायका आमच्या पुढच्या. नवरा कीर्तना नाही गेला का लगेच आजही चालले, आजही चालले. आजही चालले. आजही चालले. तो म्हणतो जाऊ दे नेवरती बाबाची कीर्तन आहे, त्या बाबाला तेवढाच धंदा आहे. व्हा माग चला थोडं पुढं. तुम्ही म्हणा पुढं जायचंच कवा. गोष्ट सांगायची तुम्हाला. मुलगी पाहिजे जशी आई पाहिजे, पण आई कशी पाहिजे